हॅलो स्टुडंट. आज आपला टॉपिक आहे न्यूनॅटल रिससिटेशन. न्यूनॅटल रिससिटेशन ही प्रोसिजर आहे पीडियाट्रिकमधली. ओके, जसं की आपण ॲडल्टमध्ये बघणार तसंच आपण न्यूनॅटमध्ये सुद्धा बघणार आहे. ओके, तर त्यामध्ये न्यूनॅटल रिससिटेशन मीन्स लाईक दॅट. रिससिटेशनचा मिनिंग होतो की रिबर्थ ऑफ युअर हार्ट व रिबर्थ युअर लाईफ. ओके, रिससिटेशन. आता न्यूनॅट म्हणजे कसं असणार ते आपण वन बाय वन बघू. सगळ्यात आपला मेन ऑब्जेक्टिव्ह काय आजची, व्हॉट इज अ न्यूनॅटल रिससिटेशन म्हणजे काय? असेसमेंट ऑफ फिटर्स ॲट बर्थ, आयडेंटिफिकेशन ऑफ बेबीज रिक्वायरिंग रिससिटेशन, इनिशियल स्टेप ऑफ रिससिटेशन, पल्मोनरी रिससिटेशन, मस्क्युलर आणि टर्मिनेशन. त्यात अगोदर आपण सगळ्यात बघू की न्यूनॅटल रिससिटेशन म्हणजे काय. जसे की एक सिरीज आहे. ओके, एक अशी ॲक्शन आहे की जे तुमच्या फिजिओलॉजिकली जे पण तुमचं हार्ट आहे जे की स्टॉप झालेलं आहे. ओके, जे पण हार्टबीट आहे ते स्टॉप झालेलं आहे, पंप होत नाही, त्या ठिकाणी डिफिकल्टी येणार. मग त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, रिससिटेट मीन्स लाईक आपण त्यावर प्रेशर अप्लाय करून सनी ज्या ठिकाणी स्टॉप झालेलं आहे तिथून आपण रिस्टार्ट करू शकतो. ओके, यालाच आपण न्यूनॅटल रिससिटेशन म्हणतो. जसं की एक बेबी आहे, बेबी बॉर्न झाला आहे. ओके, त्याचे हार्टबीट पाल्पेट होत नाही. ओके, हार्टबीट मेजर करता येत नाही किंवा मॉनिटर होत नाही. ओके, त्या ठिकाणी आपण काय करणार, बेबीला रिससिटेट करणार डायरेक्टली कॉम्प्रेशर देऊन. ओके, त्यानंतर आहे की अप्रॉक्सिमेटली 10% विल रिक्वायर सम assistance at birth to begin breathing. Less than 1% will require extensive resuscitation. ओके, समटाइम्स काय होणार आहे की आता रिससिटेट आपण बेबीला करणार, त्याचं फक्त 10% रिक्वायरमेंट आहे की असिस्ट करणार आपण बेबीला. ओके, ब्रिदिंगसाठी. रिससिटेशन इक्विपमेंट कोणते कोणते आहेत, त्यामध्ये आपण बघणार आहोत जनरल रिससिटेशन बेड. ओके, CPR आपण बेड त्याला बोलू शकतो. ओव्हरहेड वॉर्मर. ओके, जी पण वॉर्मर आहे बेबीला वॉर्म करण्यासाठी ती वॉर्मर. एक टॉवेल, एक स्टेथोस्कोप. ओके, एक ऑक्सिमीटर, एक पल्स ऑक्सिमीटर. ओके, त्यानंतर एअरवे मॅनेजमेंटसाठी काय काय करणार आपण, सक्शनिंग. ओके, सक्शन मशीन आपल्याला लागणार आहे, सक्शन कॅथेटर लागणार आहे, बल्ब सिरिंज आपल्याला लागणार आहेत, लॅरेंजोस्कोप आपल्याला लागणार आहे. ओके, लॅरेंजोस्कोप ब्लेड. ओके, हे एअरवे मॅनेजमेंट केव्हा करणार आहे आपण, ज्या वेळेला पेशंटला आपल्याला व्हेंटिलेटरवर टाकायचं. ओके, डिटेक्टर लागणार आहे, ECO2 डिटेक्टर. ओके, त्यानंतर आपण काय करणार आहे, ब्रिदिंग सपोर्टसाठी आपण फेस मास्क. ओके, पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेटर डिव्हायसेस लावणार आहे आपण, O2 गॅस लावणार आहे आपण, फीडिंग ट्यूब लावणार आहे. ओके, सर्क्युलेशन सपोर्टसाठी आपण UVC किट लावणार आहेत, IV किट लावणार आहे, निडल लावणार आहे. ओके, ड्रग्ससाठी आपण काय करणार आहे, ॲड्रेनालिन 1:10,000 0.1 mg per ml. ओके, 0.1 mg per ml आपण ही ॲड्रेनालिन जे आहेत किंवा इपिनेफ्रिन, आपण ॲड्रेनालिनस इपिनेफ्रिन असं बोलतो, तर ही इपिनेफ्रिन आपण यूज करणार आहे बेबीला रिससिटेट करण्यासाठी. ज्या वेळेला आपण बेबी पल्सलेस ॲक्टिव्हिटी आहे त्यावेळेला आपण बेबीला कंप्रेशन देणार. ओके, कंप्रेशन सोबत आपण ॲड्रेनालिन काय करणार आहे, अफेक्ट करणार आहे आपल्या हार्टबीटवर. ओके, हार्टबीट इम्प्रूव्ह करणार आहे, तर त्या ठिकाणी आपण ॲड्रेनालिन देतो NS म्हणून. ओके, याचं डायलेशन रेट लक्षात ठेवा, 1:10,000 किंवा 0.1 mg per ml. असेसमेंट करणार आपण न्यूबॉर्न ॲट द बर्थ, जसं की कॉर्ड क्लॅम्प आपण करतो बेबी बॉर्न झाल्यानंतर. ओके, त्याचं टायमिंग ऑफ द कॉर्ड क्लॅम्पिंग किती असणार आहे आपल्याला माहिती नाही. ओके, मोस्टली आपण ज्या वेळेला बेबी लो बर्थ वेट बेबी आहे, ओके, त्या ठिकाणी आपण काय करणार, वेट करणार आहे 5 मिनिटसाठी. ज्या वेळेला मदर HIV मदर असेल किंवा RH इनकॅपेबिलिटी डिसीज कंडिशन असेल त्या ठिकाणी आपण काय करणार आहेत, इमिडिएटली क्लॅम्प कट करणार. मोर सिव्हिअरली कॉम्प्रोमाइज द न्यूबॉर्न, द मोर लायकली इज दॅट द रिससिटेशन मेजर नीड टू टेक प्रायोरिटी ओव्हर डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग. ओके, इनिशियल असेसमेंट अपगार स्कोर काय बोलणार आहे आपल्याला, की सगळ्यात अगोदर आपल्याला 1 मिनिट. अपगार स्कोर म्हणजे काय, APGR, अपिअरन्स, पल्स, ग्रीव्हन्स, ॲक्टिव्हिटी आणि रेस्पिरेशन. ओके, हा स्कोर आहे, याचा फुल फॉर्म आहे स्कोरचा. ओके, या ठिकाणी आपण अपगार स्कोर केव्हा चेक करतो, ज्या वेळेला बेबी बॉर्न झाला. बेबी बॉर्न ज्या वेळेला होणार त्यावेळेला 1 ते 5 मिनिटापर्यंत आपण अपगार स्कोर चेक करतो. 1 मिनिटामध्ये स्कोर किती पाहिजेत,
ओके. ते आपण चेक करणारे टोटल स्कोर असतो हा 10. तर 5 मिनिटामध्ये स्कोर किती असणार आहेत किंवा एका मिनिटासाठी स्कोरसाठी आपण काय चेक करणार आहेत, ॲसिडोसिस आहे किंवा सर्वायवल आहे किंवा सर्वाय करू शकतो का तो एक्सटर्नल वर्ल्डमध्ये. ओके. आणि 5 मिनिटच्या स्कोरमध्ये आपण काय चेक करणार, न्यूरोलॉजिकल आउटकम आहे का. ओके. इच व्हेरिएबल मस्ट बी इव्हॅल्युएटेड ॲट 1 and 5 minutes. आता हा अपगार स्कोर आहे, अपगार रेट, जसं की आपण रेस्पिरेशन बघणार आहे, रेस्पिरेशन, क्राईंग, रिफ्लेक्स, इरिटेबिलिटी. ओके. तर अपगार स्कोर कोणी फाइंड आउट केला होता, व्हर्जिनिया अपगार. ओके. यांच्या नावावरच त्यांना अपगार हा स्कोर म्हणून ओळखलं जातं. आणि अपगार स्कोरमध्ये आपण रेस्पिरेशन चेक करणार आहे, क्राईंग चेक करणार आहे, रिफ्लेक्सेस किती आहेत, ओके, इरिटेबिलिटी आहे का, पल्स, हार्ट रेट, स्किन कलर, ओके, एक्स्ट्रीमिटी, मसल टोन, हे सर्व आपण ओके अपगार स्कोर म्हणजे चेक करणार आहे. आता अपगार स्कोर आपण बघणार आहे. सगळ्यात अगोदर ए म्हणजे अपिअरन्स, पी म्हणजे पल्स, जी म्हणजे ग्रेमेन्स म्हणजे रिफ्लेक्सेस. ओके. ए म्हणजे लाईक दॅट ॲक्टिव्हिटी, आर मीन्स म्हणजे रेस्पिरेशन. ओके. जर का आपण 1 ते 0 ते 2 पर्यंत आपण टोटल स्कोर कॅल्क्युलेट करतो, जसं की ब्लू पेल अपिअरन्स असेल किंवा ब्लू पेल बॉडी असेल बेबीची, तर त्यावेळेला आपण 0 स्कोर देणार. एक हा स्कोर केव्हा देणार, ज्यावेळेला पिंक बॉडी असेल, एक्स्ट्रीमिटी ब्ल्यू असेल, त्यावेळेला 1 स्कोर. तर ज्यावेळेला कम्प्लिटली पिंक बेबी आहे त्याला आपण टोटल 2 स्कोर देणार आउट ऑफ 2. हार्ट रेटमध्ये पण सेम, जर का ऑप्शन असेल तर 0 स्कोर, बिलो 100 पर मिनिट असेल तर 1 स्कोर, आणि अबोव 100 पर मिनिट असेल तर त्याला 2 स्कोर देणार. रिफ्लेक्सेस, इरिटेबिलिटी, ग्रेमेन्स मीन्स जसं की आपण रिफ्लेक्सेस चेक करतो, जसं की रिफ्लेक्स अब्सेंट असेल त्याला आपण 0 स्कोर देणार, ग्रीव्हन्स असेल थोडासा तर त्याला 1 देणार, कफ असेल, स्नीजिंग असेल, ओके, किंवा ॲक्टिव्हिटी असेल त्यावेळेला आपण काय देणार, 2 आउट ऑफ 2 देणार. ओके. मसल टोन म्हणजे आपण ॲक्टिव्हिटी किती करतो चाइल्ड, ओके, एक्स्ट्रीमिटी किती हलवणार, ओके, अप्पर एक्स्ट्रीमिटी, लोअर एक्स्ट्रीमिटी किती मुवमेंट करतो, 0 देणार आपण नन, 1 देणार आपण सम फ्लेक्शन ऑफ एक्स्ट्रीमिटी, काही फ्लेक्शन असेल एक्स्ट्रीमिटी त्यावेळेला, 2 केव्हा देणार आपण ॲक्टिव्ह मुवमेंटसाठी. ओके. आता आपण बघू टोटल नंबर म्हणजे 10 स्कोर असतो टोटल. आता 8 to 10 असेल तर अचीव बाय 90% ऑफ न्यूनेट. ओके. जे पण बॉर्न होतात, ओके, त्यांच्यामध्ये 90% हे न्यूनेट सर्वाइव्ह करतात अपगार स्कोर. ओके. हा नथिंग इज रिक्वायर एक्सेप्ट नेसल ओरल सक्शनिंग, ड्राइंग ऑफ स्किन, मेंटेनन्स ऑफ नॉर्मल बॉडी टेम्परेचर. ओके. या ठिकाणी काय होणार आहे की 90% जे पण न्यूनेट आहे ते काय करतात, या ठिकाणी बॉर्न होतात आणि ते याच्या अंडर येतात 8 to 10 स्कोरमध्ये. ओके. त्यामध्ये आपल्याला काय आहे की रिक्वायर नाही आहे आपल्याला ओरल, त्यानंतर नेसल किंवा ओरल सक्शनिंग ही आपल्याला याची गरज नाही, आणि ड्राईंग पण स्किन करायची गरज नाही. ओके. मेंटेनन्स करायचं फक्त आपल्याला नॉर्मल बॉडी टेम्परेचर. ओके. त्यानंतर हे अपगार स्कोर 5 ते 7 पर्यंत असलं तर काय होणार. ओके. तर आपण त्याला काय बोलणार, जसं की सफर माइल्ड ॲस्पेक्झिया जस्ट बिफोर बर्थ. ओके. रिस्पॉन्ड टू व्हायगरस स्टिम्युलेशन, ऑक्सिजन ब्लो ओव्हर द फेस. जसं की 5 to 7 मध्ये असलं तर काय, सफर माइल्ड ॲस्पेक्झिया म्हणजे डिफिकल्टी इन ब्रीथिंग होणार त्याला जस्ट बिफोर द बर्थ. ओके. रिस्पॉन्ड टू व्हायगरस स्टिम्युलेशन, ऑक्सिजन फ्लो कमी होणार, SpO2 त्याचा कमी असणार. ओके. ओव्हर द प्लेस. अपगार स्कोर 3 to 4 असला तर काय होणार, सिव्हिअर कंडिशन होणार. ओके. मॉडरेट टू सिव्हिअर. ओके. मॉडरेट डिफ्रेस ॲट बर्थ होणार. जे आर युजली सायनोटिक म्हणजे लाईक दॅट सायनोस बॉडी होणार, त्याची ब्ल्यू बॉडी होणार. ओके. सायनोटिक म्हणजे लाईक दॅट ओर जे पण हे आहेत, जे पण त्याची बॉडी स्किन कलर आहे तो सायनोटिक होणार, म्हणजे लाईक दॅट चेंज होणार. हा पुअर रेस्पिरेटरी इफेक्ट, आणि त्याचा रेस्पिरेटरी इफेक्ट सुद्धा पुअर होणार. बट ते युजली रिस्पॉन्ड टू BMV, ब्रीथ अँड बिकम पिंक. ओके. पण ते रिस्पॉन्ड काय करणार की ब्रीथ आणि बिकम पिंक्स बॉडी. अपगार स्कोर 0 to 2 असला तर काय होणार, दिस न्यूनेट सिव्हिअरली ॲस्पेक्झिएटेड अँड रिक्वायर इमिडिएट रिसस्टिट्युशन. ओके. जर का बेबीचा पल्सलेस ॲक्टिव्हिटी असेल, ओके, मुवमेंट नसेल, 0 to 2 पर्यंत टोटल स्कोर असेल, तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, डायरेक्टली बेबीला रिसस्टिट्यूट करणार आहे. ओके. इथून आपली प्रोसिजर स्टार्ट होणार आहे रिसस्टिट्यूशनची. ओके. विच बेबीज नीड रिसस्टिट्यूशन, जसं की न्यूबॉर्न रॅपिडली असेल फॉर
term gestation, crying or breathing, good muscle tone? If yes, for all three questions, baby does not need resuscitation and should not be separated from. Oh, okay. If no for any assessment question, जसं की आपण बघणार infant should receive one or more of following action is sequence. Initial step in stabilization, ventilation, chest compression, administration of epinephrine आणि volume expansion. ओके, ह्या स्टेप आहे, ज्या स्टेपनुसार आपण बेबीला रिसस्टिट्यूशन करणार. ओके, CPR प्रोव्हाइड करणार. गोल्डन 1 मिनिट जो 1 मिनिट असतो 60 सेकंदचा, त्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर कोणत्या इनिशियल असेसमेंट आपण करणार. ओके, त्यामध्ये आहे जसं की व्हेंटिलेटर ॲक्वायर्ड रेशो आहे का बेबीचा. ओके, त्यानंतर आपण चेक करणार रेस्पिरेशन. ओके, रेस्पिरेशन मध्ये काय अपने आहे का, ग्रास्पिंग आहे का. ओके, जे पण रिफ्लेक्सेस चेक करणार, हार्ट रेट चेक करणार. ओके, हार्ट रेट किती बिलो 100 मिनिट पर मिनिट आहे की अबो 100 पर मिनिट आहे. ओके, हे आपण हार्ट रेट वगैरे चेक करणार गोल्डन मिनिटमध्ये. मग त्यानंतर ऑस्कल्टेट करणार आपण त्याची पेरिकॉर्डिनल पल्स. ओके, अपायकल पल्स आपण ऑस्कल्टेट करणार. मग व्हेन पल्स डिटेक्टेबल, अंबलिकल पल्स, पाल्पेशन प्रोव्हाइड, रॅपिड एस्टिमेशन अँड इट इज अ मोर अक्युरेट दॅन अदर साइट. ओके, जर का पल्स डिटेक्ट नाही होते त्यावेळेला काय होणार, अंबलिकल पल्स पाल्पेशन आपण करणार. ओके, आणि त्यानंतर आपण चेक करणार की मोर इफेक्टिव्ह कोणती साईड आहे त्या ठिकाणी. त्यानंतर आहे पल्स ऑक्सिमीटर, टेक 1 to 2 मिनिट टू अप्लाय. ओके, जे पण पल्स ऑक्सिमीटर असतो ज्याने आपण पल्स मेजर करणार बेबीचे, ते आपण अप्लाय केलं पाहिजे 1 ते 2 मिनिटासाठी. मे नॉट फंक्शन ड्युरिंग स्टेट ऑफ व्हेरी पुअर कार्डियक आउटपुट और परफ्युजन. ओके, जर का फंक्शनली प्रॉपर होत नसेल, कार्डियक आउटपुट नसेल, त्या ठिकाणी आपण रिसस्टिट्यूट करतो बेबीला. प्रोव्हाइड कंटिन्युअस असेसमेंट विदाउट इंटरप्रिटेशन ऑफ अदर रिसस्टिट्यूशन मेजर. कंटिन्युअसली असेसमेंट आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. मग ज्यावेळेला आपण पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेटर आणि सप्लिमेंटरीसाठी जर का आपण ऑक्सिजन प्रोव्हाइड करणार, त्या ठिकाणी काय होणार, असेसमेंट करणार आपण हार्ट रेट. ओके, रेस्पिरेशन काय आहे, ऑक्सिजनेशन आहे का नाही प्रॉपरली. ओके, ते मग आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की रिस्पॉन्स पाहिजे आपल्याला, की हार्ट रेट इन्क्रीज झाला पाहिजे. ज्या वेळेला बेबीचा हार्ट रेट कमी होतो तर त्या ठिकाणी आपण त्यांना रिसस्टिट्यूट करतो, जसं की CPR प्रोव्हाइड करतो. मग आता रिसस्टिट्यूट करायचं तर आपल्याला मेन इंडिकेटर काय पाहिजे, आपल्याकडे स्टॉप करण्यासाठी हार्ट रेट आपल्याला इम्प्रूव्ह पाहिजे बेबीचं. अँटिसिपेशन ऑफ रिसस्टिट्यूशन नीड्स काय असणार आहेत, अँटिसिपेशन करणार आपण, त्याला इव्हॅल्युएट करणार. ओके, प्लॅन करणार, प्रोव्हाइड करणार सपोर्टर. ओके, ऑक्सिजनेशन प्रोव्हाइड करणार, निओनेटल रिसस्टिट्यूट करणार. ओके, या टाईपमध्ये प्रत्येक डिलिव्हरी ॲटलिस्ट 1% रिक्वायर होस्ट प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी न्यूबॉर्न. ओके, प्रत्येक डिलिव्हरीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी डिलिव्हरी होतात, कंडक्ट होतात. ओके, त्यामधला ॲटलिस्ट 1% जरी रिस्पॉन्सिबल असतो न्यूबॉर्नसाठी. ओके, दिस पर्सन मस्ट बी कॅपेबल इन इनिशिएटिंग रिसस्टिट्यूशन इंक्लुडिंग ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेटर अँड चेस्ट कम्प्रेसर. ओके, मग आता एक पर्सन काय करणार, त्यातला कॉम्प्रेशन अप्लाय करणार 2 फिंगर थ्रू. ओके, चेस्ट कम्प्रेशन अप्लाय करणार आणि पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेट करणार बेबीला. ओके, काही ठिकाणी काय होणार की जसं की जे पण स्किलफुल पर्सनल आहे, जसं की डॉक्टर्स वगैरे असेल. ओके, ते काय करणार, कम्प्लिटली रिसस्टिट्यूट करणार, जसं की बेबीला व्हेंटिलेट प्रोव्हाइड करणार. ओके, इंट्युबेशन करणार. ओके, आणि त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन करणार, जे आपण मेडिकेशन आहे इम्प्रूव्ह करण्यासाठी हार्ट रेट. आता मेजॉरिटी आपण जर का बघितलं, आयडेंटिफिकेशन कसं करणार आपण रिसस्टिट्यूटमध्ये, ज्या ठिकाणी जसं आपण बघितलं की बिलो 37 वीक्स ऑफ गेस्टेशन एज असेल. ओके, बाळ हे 37 वीकच्या अगोदर जन्म झालेला आहे बाळाचा, त्या ठिकाणी काय होणार, त्याचा प्रॉपरली मॅच्युरेशन झालेलं नाही प्रत्येक बॉडीमध्ये. मॅच्युरेशन नाही झाल्यामुळे काय होणार, त्याचा अपगार स्कोर हा कमी येणार बिटवीन 0 to 2. बिटवीन 0 to 2, 0 to 2 पर्यंत जर का त्याचा अपगार स्कोर आला तर त्या ठिकाणी काय होणार की आपल्याला त्यांना रिसस्टिट्यूट करायचे. ओके, त्यासाठी आपल्याला लागणार इक्विपमेंट, स्किलफुल पर्सनल. ओके, हॉस्पिटलायझेशन. ओके, मोर अमाऊंट ऑफ इक्विपमेंट ॲज पर द पॉझिटिव्ह व्हेंटिलेशन आणि ऑक्सिजनेशन. आता प्रॉब्लेम काय असणार आहे विथ प्रीटर्म बेबीज,
इमॅच्युअर लंग्स असणार बेबीची, ओके, व्हेंटिलेट होणार नाही, व्हेंटिलेट अँड ऑल्सो मोर वल्नरेबल टू इंजुरी बाय पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेटर, ओके. इमॅच्युअर ब्लड व्हेसल्स असणार आहेत बेबीमध्ये, हिमोरेज असणार आहेत, ओके. त्यानंतर बेबीची स्किन जी आहे ती बॉडी सरफेस एरिया हा कमी जास्त असणार आहे, ओके. थिन असणार आहे, थिन स्किन, पण बॉडी सरफेस एरिया जास्त असणार आहे, रॅपिड हीट लॉस जास्त होणार त्याच्यामध्ये, ओके. increase susceptibility to infection, okay, increase chances of infection, risk of hypovolemic shock related to small blood volume, okay. त्याच्यामध्ये ब्लड व्हॉल्यूम जे आहे ते कमी अमाऊंट मध्ये आहे बेबीमध्ये, ओके. तर त्यामुळे तर चान्सेस काय होणार आहे हायपोव्हॉलेमिक शॉकचे, ओके. तर हे प्रॉब्लेम हा बेबीमध्ये प्रीटर्म बेबीमध्ये होणार आहे. आता आपण हे मेन सायकल बघणार आहेत. ही सायकल म्हणजे न्यूबॉर्न रिससिटेशन अल्गोरिदम आहे हा. ज्या वेळेला जसं की टर्म गेस्टेशन असणार आहेत, ओके, ब्रिदिंग और क्राईंग गुड टोन, ओके, मग यस स्टे विथ मदर. ज्या वेळेला बेबी हा फुल टर्म बेबी आहे, ओके, प्रॉपरली गेस्टेशन व्यक्तीचे कम्प्लिटेड झालेले आहे, त्याला आपण काय करणार आहे त्याच्या मदर सोबत आपण त्याला ठेवणार आहे, ओके. रुटीन केअर त्याला प्रोव्हाइड करणार, जसं की वार्म क्लीन एअरवे ठेवणार, त्याचा ड्राय ठेवणार आहे, ऑनगोइंग इव्हॅल्युएशन ठेवणार, ओके. हे झालं ज्या वेळेला बेबी हा फुल टर्म आहे, ओके. पण जर का बेबी फुल टर्म नाही आहे, टर्म बेबी नाही आहे, ओके, त्याची ब्रिदिंग होत नाहीये किंवा तो क्राय करत नाही, गुड टोन तिचं नाहीये, मग त्यावेळेला नो म्हटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे सगळं हे काही आपण बघणार नाहीये की आपल्याला बघायला भेटलेलं नाही असंच म्हणे करताना. मग त्या ठिकाणी काय होणार, वार्म क्लीन एअरवे इफ नेसेसरी ड्राय स्टिम्युलेट, ओके. आपल्याला वार्म ठेवायचं आहे बेबीला, क्लीन एअरवे ठेवायचं आहे, ओके, ड्राय स्टिम्युलेट करायचं आहे बेबीला, ओके. हार्ट रेट जर का बेबीचे कमी असेल, ओके, बिलो 100 ब्रेथ पर मिनिट, ओके. त्यानंतर आपण ग्रास्पिन, ओके, आपण त्याला बघणार, आपण चेक करणार आहे किंवा नाही, ओके. नसेल तर आपण काय करणार आहे लॅबोट ब्रेदिंग और परसिस्टन्स सायनोसिस आपण हे त्याच्यामध्ये फाइंड आउट करणार, ओके. जर का ते पण नसेल तर आपण त्याला रुटीन केअर प्रोव्हाइड करणार, ओके. जर का बिलो हार्ट रेट जर का बिलो असेल 100 ब्रीथ पर मिनिटच्या, ओके, त्या ठिकाणी आपण काय करणार आहे बेबीला पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेटर आपण प्रोव्हाइड करणार आहे. पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेटर आपण प्रोव्हाइड केल्यानंतर आपण त्याला काय करणार आहे ऑक्सिजनेशन पण प्रोव्हाइड करणार आहे आणि सॅच्युरेशनची SpO2 लेवल ती मॉनिटर करणार आहे, ओके. हां, आणि जर का लिओपॉट ब्रिदिंग और परसिस्टन्स सायनोसिस जर का प्रेझेंट असेल तर आपण क्लीन एअरवे करणार आहेत, ओके, सॅच्युरेशन म्हणजे SpO2 मॉनिटरिंग करणार आहे, कन्सिडर CPAP, ओके. आणि जर का पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेटर SpO2 मॉनिटरिंग जर का हार्ट रेट बिलो असणार आहे तर आपण त्या ठिकाणी काय करणार आहे टेक व्हेंटिलेटर आणि करस्पॉन्डिंग स्टेट, आपण बेबीला डायरेक्टली व्हेंटिलेट करणार आहे, इंट्युबेट करणार आहे, ओके. जर का हार्ट रेट बिलो 100 नसेल तर आपण काय करणार आहे पोस्ट रिससिटेट केअर करणार आहे, ओके. त्याची आपण पोस्ट रिससिटेट केअर करणार आहे विथ द क्लिअरन्स एअरवे सॅच्युरेशन मॉनिटरिंग, ओके. यामध्ये हे झालं अल्गोरिदम आपला, ओके. आता टार्गेट प्रिडिक्टेड SpO2 आफ्टर म्हणजे जसं की एका मिनिटामध्ये किती SpO2 सॅच्युरेशन लेवल पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. एका मिनिटामध्ये असतो 60 ते 55, 2 मिनिटं झाल्यानंतर असतो 65 to 70, 3 आफ्टर दॅट 3 मिनिट्स 70 to 75, 4 मिनिट 75 to 80, 5 मिनिट 80 to 85 and 10 मिनिट मीन्स 85 to 95, ओके. सो फिर दॅट कंटिन्यू पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेटर सॅच्युरेशन मॉनिटरिंग करायची आपल्याला. हार्ट रेट बिलो असेल 100 तर मग आपल्याला काय करायचं टेक व्हेंटिलेट करस्पॉन्डिंग स्टेप, ओके. जर का हार्ट रेट आपले बिलो 60 असेल तर काय करायचं आपल्याला कन्सिडर करायचं इंट्युबेट करायचं, ओके. इंट्युबेट लाईक दॅट एंडोट्रॅकियल ट्यूब टाकायची, ओके. त्याला चेस्ट कम्प्रेशन प्रोव्हाइड करायचं आहे आणि पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेटर प्रोव्हाइड करायचं, ओके. जर का हार्ट रेट बिलो नसेल तर आपण काय करणार पोस्ट रिससिटेट केअर करणार, जसं की क्लिअर एअरवे सॅच्युरेशन मॉनिटरिंग, ओके, या टाईपमध्ये. जर का बेबीचा हार्ट रेट बिलो 60 असेल, ओके, 60च्या खाली असेल हार्ट रेट, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे IV इफिनेफ्रिन, मी तुम्हाला बोललो होतो IV इफिनेफ्रिन म्हणजे 0.01 mg पर 1 ml मध्ये आपल्याला डायल्यूट करायचं आहे, ओके. त्यामध्ये आपण बघणार आहे टेक व्हेंटिलेटर रेशो, चेस्ट कम्प्रेशन आपण प्रोव्हाइड करणार आहे त्यामध्ये विथ द हेल्प ऑफ इफिनेफ्रिन, ओके. आता हे इनिशियल स्टेप आहे. इनिशियल स्टेप म्हणजे बेबीला प्रॉपरली वार्म करायचं आहे, पोझिशनिंग प्रोव्हाइड करायची, जसं की स्निफिंग पोझिशन इज ओपन फॉर एअरवे. ज्यावेळेला बेबीचं एअरवे ओपन करायचं त्यावेळेला स्निफिंग
पोझिशन आपल्याला प्रोव्हाइड करायची, क्लिअर करायचं आहे एअरवे विथ द बल्ब सिरिंज. ओके, द बल्ब सिरिंज लाईक दॅट पुश, त्याला पुश करायचं आहे. मग ऑटोमॅटिकली जे पण क्लिअरन्स, जे पण सिक्रेशन आहे ते सक करणार आणि रिमूव्ह करणार. ओके, ड्राय करायचं आहे बेबीला, स्टिम्युलेट करायचं आहे रेस्पिरेशन. त्यानंतर बेबी ड्राय करायचे, प्रॉपरली स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट ठेवायचा मदर सोबत. ओके, प्रॉपरली ड्राय करून प्रॉपरली रॅप करायचं बेबीला विथ द हेल्प विथ याच्यामध्ये टॉवेलने प्रॉपरली कव्हर करायचं बेबीला. मेंटेन ठेवायचं टेम्परेचर. ऑब्झर्व करायचं बेबीची ॲक्टिव्हिटी किती आहे, ब्रिथिंग, रेस्पिरेशन किती आहे. ओके, किंवा बेबीचा स्किन कलर कसा आहे. ओके, त्यानंतर टेम्परेचर कंट्रोल करणार आपण व्हेरी लो बर्थ वेटमध्ये. जसं बर्थ वेट खूप कमी आहे, व्हेरी लो बर्थ म्हणजे लाईक दॅट 1000 ते 1200च्या खाली आहे, त्यांना काय करणार आपण, त्या बेबीना त्यांना हायपोथर्मियामध्ये जाऊ शकतं, म्हणजे की त्यांचं टेम्परेचर खूप कमी होऊ शकतं. मग त्या ठिकाणी आपण काही टेक्निक्स यूज करणार, जसं की त्यांना कव्हर करणार प्रॉपरली, रेड एअर वॉर्मरमध्ये ठेवणार. ओके, तर आपण मग सप्लिमेंटरी ऑक्सिजन प्रोव्हाइड करणार, जसं की सॅच्युरेशन लेवल आपल्याला 100% पर्यंत घेऊन जायचे. मग आपण त्यावेळेला काय करणार, जे पण रूम एअर आहे ओके ते आपण मेंटेन ठेवणार बेबीमध्ये. ओके, जसं की आपण बेबीचं ऑक्सिजनेशन प्रोव्हाइड करणार बेबीला. हायपोक्झिमियामध्ये असेल तर आपण बेबीला प्रॉपरली मेंटेन ठेवणार ऑक्सिजन विथ. ओके, त्यानंतर बेबीचा हार्ट रेट कमी असेल आफ्टर 90 सेकंडमध्ये तर बेबीला रिसस्टेट करायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन आपल्याला वाढवायची ऑक्सिजनची. ओके, ऑक्सिजनची कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली ऑक्सिजनेशन पण वाढणार आणि सॅच्युरेशन लेवल पण वाढणार. ज्यावेळेला ऑक्सिजनेशन आणि सॅच्युरेशन लेवल वाढली तर आपल्याला नॉर्मल मेंटेन हार्ट रेट ठेवायचं आहे बेबीचं. आता ह्या पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेट आपल्याला बेबीला करायचं, जसं की ग्रास्पिंग ॲपनिक. ओके, बिलो 100 पर मिनिट जर का असेल बेबी तर आपल्याला काय करायचं, स्टार्ट करायचं आहे पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेट करायचं आहे बेबीला. ओके, बेबीला आपण पॉझिटिव्ह व्हेंटिलेट करणार त्यावेळेला काय होणार की जे पण सॅच्युरेशन लेवल असेल आणि बेबीची ऍक्टिव्हिटी असेल ती इम्प्रूव्ह होणार. प्रायमरी आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट करायचं आहे आपल्याला हार्ट रेट. सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला इनिशियल व्हेंटिलेट करायचं आहे, आपल्याला बेबीची हार्ट रेट इम्प्रूव्ह करायची. ओके, चेस्ट वॉलची मुवमेंट पण असेस करायची, इम्प्रूव्ह होते का नाही. ओके, हार्ट रेट डज नॉट इम्प्रूव्ह. ओके, जर का हार्ट रेट इम्प्रूव्ह नसेल झाला तर चेस्टची मुवमेंट पण इम्प्रूव्ह होणार नाही. मग आपल्याला इनिशियल पीक इन्फ्लेशन प्रेशर आपल्याला अप्लाय करायचं, जसं की H2O. ओके, इज इफेक्टिव्ह बट 30 to 40 सेंटीमीटर ऑफ H2O मे बी रिक्वायर्ड फॉर सम टर्म बेबीज. ओके, काही टर्म बेबीजमध्ये 30 to 40 सेंटीमीटर पर H2O हे इन्फ्लेशन प्रेशर अप्लाय करतो आपण. ओके, प्रेशर इज नॉट बिगिन फॉर मॉनिटर द मिनिमल इन्फ्लेशन इज रिक्वायर्ड टू अचीव इन इन्क्रीज हार्ट रेट शुड बी यूज. ओके, ज्यावेळेला आपल्याला हार्ट रेटला इम्प्रूव्ह करायचं आहे त्यावेळेला आपण मॉनिटर करणार नाही प्रॉपरली, जे की आपण प्रेशर अप्लाय करतो. ओके, ते असिस्ट व्हेंटिलेटर 40 to 60 ब्रीथ पर मिनिट टू प्रॉम्प्टली अचीव और मेंटेन हार्ट रेट अबव 100 per minute. ओके, ओके, PEEP versus no PEEP. Okay, PEEP mean like that PEEP beneficially used for the routine during MV of neonate in NICU. ओके, देर हॅव बीन, हे सगळे व्हेंटिलेटचे रेशो आहे. ओके, म्हणजे व्हेंटिलेशन ज्यावेळेला आपण बेबीला व्हेंटिलेट करणार ते सगळे याचे मोड ऑफ व्हेंटिलेट आहे, हे तुम्हाला मी प्रॉपरली एक स्पेशल लेक्चरमध्ये शिकवणार. ओके, ओके, तर आता आपण बेबीला रिसस्टेट करतोय. ओके, तर त्या ठिकाणी कार्डियक जे पण मसाज आपण करतो बेबीला, कार्डियक मसाज आपण कसा करणार, का करतो आपण, कारण की इंडिकेट करणार आपल्याला हार्ट रेट आपल्याला वाढवायची बेबीची. ओके, तर त्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेट आपण बेबीला देणार, वरतूनच आपण ऑक्सिजन देणार आहे 30 सेकंडमध्ये. ओके, आपण कंप्रेशन पण प्रोव्हाइड करणार आहे, बेबीला रिसस्टेट पण करणार आहे. ओके, बेबीला ऑक्सिजन पण प्रोव्हाइड करणार आहे. रेस्क्युअर शुड इन्शुअर दॅट द असाइन व्हेंटिलेशन इज बिंग डिलिव्हर optimally before starting chest compression because the ventilation is most effective action. Chest compression are likely to compete with effective ventilation. ओके, जे पण आपले रेस्क्यू असतात. ओके, रेस्क्यू म्हणजे लाईक दॅट ज्यावेळेला आपण कंप्रेशन प्रोव्हाइड करणार त्यानंतर आपण रेस्क्यू ब्रेथ देणार. ओके, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, स्टार्ट आपलं ज्यावेळेला आपण कंप्रेशन देतोय चेस्ट कंप्रेशन, त्याच्याच काही कंप्रेशन आफ्टर फिनिश कंप्रेशन आपल्याला रेस्क्यू करायचं आहे बेबीला. ओके,
चेस्ट कंप्रेशन आर लायकली टू कम्पीट विथ इफेक्टिव्ह व्हेंटिलेटर. ओके, मग त्या ठिकाणी काय होणार, इफेक्टिव्ह व्हेंटिलेटर बेबीला प्रोव्हाइड होणार आहे. Compression should be delivered on the lower third of the sternum, a depth of the 1/3 of the AP diameter, okay, apical diameter of the chest, okay, anterior posterior diameter of the chest, okay. जे पण anterior posterior diameter आहे बेबीची त्या ठिकाणी 1/3 पार्ट आपल्याला डेप्थ द्यायची आहे, म्हणजे ओके 0.75 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला त्याला डेप्थ द्यायची आहे. ओके, त्या ठिकाणी आपण त्याला डिलिव्हर करणार आपण कंप्रेशन बेबीला. ओके, मग याच्यात दोन टेक्निक आहे, कंप्रेशन विथ टू थंब विथ फिंगर्स, ओके, और चेस्ट कंप्रेशन, ओके, और कंप्रेशन विथ द टू फिंगर विथ सेकंड हँड सपोर्टिंग द बॅक. ओके, एक आपण काय करणार आहे, एक हात आपण बेबीच्या बॅक साईडला अप्लाय करणार आहे आणि दोन फिंगरनं आपण कंप्रेशन प्रोव्हाइड करणार आहे. आणि एका ठिकाणी काय करणार आहे, आपण दोन थंब यानी फिंगरनी आपण चेस्टवर कंप्रेशन करणार आहे आणि सपोर्ट करणार आहे बॅकला. ओके, ह्या टाईपमध्ये टू थंब हँड टेक्निक जी आहे ही आपण जनरेट करतो का, ज्यावेळेला सिस्टोलिक प्रेशर, ज्यावेळेला कोरोनरी आर्टरीचे जे प्रेशर असते ते इम्प्रूव्ह होण्यासाठी का टू फिंगर टेक्निक ही यूज करली जाते या ठिकाणी. ओके, सगळं आता ज्यावेळेला दोन थंब आपण अप्लाय करतो ते झाले आपले कार्डियक मसाज. ओके, आणि जे दोन फिंगर आपण अप्लाय करतो ते झाले आपले कंप्रेशन. त्याचा हा डिफरन्स आहे. Compression and ventilation should be coordinated to avoid stimulation delivery. Okay, the chest should be permitted to expand fully during a relaxation, but the rescuer thumb should not leave the chest. जोपर्यंत बेबी प्रॉपरली रिस्की होत नाही किंवा रिलॅक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला बेबीच्या चेस्टला स्टॉप करायचं नाही. ओके, कंप्रेशन कंटिन्युअसली प्रोव्हाइड करायचं आहे. ओके, कंप्रेशन व्हेंटिलेशन रेशो किती असणार आहे, 30:1. दॅट इज मीन्स 120 इव्हेंट इन 1 मिनिट per 1 minute. Okay, maximum ventilation at 90 compression at 30 breath. ओके, ज्यावेळेला आपण कंप्रेशन प्रोव्हाइड करतो 30:1 म्हणजे की 120 इव्हेंट आपल्याला एका मिनिटामध्ये झाले पाहिजेत. ओके, तर 90 कंप्रेशन आपल्याला झाले पाहिजेत इन 30 ब्रेथ. ओके, 19:30 हे ब्रेथ रेशो आहे. thus the event that will be allotted 1/2 second with exhalation occurring during the first compression after each ventilation. Okay, 30:1 compression to ventilate ratio is used to where ventilation compression is the primary cause, but rescuer should be considered using higher ratio. Example 50:2. Okay, 50 compression द्यायचे, 2 रेस्क्यू ब्रेथ द्यायचे ज्यावेळेला 2 रेस्क्यूअर असेल तर. ओके, 30:1 कंप्रेशन द्यायचे ज्यावेळेला 1 रेस्क्यूअर असेल तर. ओके, यालाच आपण बोलतो की कार्डियक अरेस्ट आपण याला ओरिजिन करतो. रेस्पिरेशन हार्ट रेट आपल्याला मॉनिटर करायचे बेबीची. ओके, त्या ठिकाणी कोऑर्डिनेट करायचे जे पण आपले हेल्थकेअर वर्कर असणार. ओके, अद्याप कंप्रेशन मेजर्स करायचे, रेस्क्यू ब्रेथ द्यायचे, स्पॉन्टेनियसली चेक करायचं बेबीचं हार्ट रेट किती 60च्या वरती आलेलं आहे का नाही. ओके, अवॉइड करायचं आहे काही इंटरप्रिटेशन ऑफ कंप्रेशन. ओके, ज्या की इफेक्टिव्ह नसेल त्या आपण अवॉइड करायच्या. जे आपल्याला काय कंप्रेशन कोणते द्यायचे करायचे आपल्याला बेबीसोबत जे की इफेक्टिव्ह आहे. ओके, कॉम्प्रोमाइज आर्टिफिशियल मेंटेनन्स ऑफ सिस्टमिक परफ्युजन अँड मेंटेनन्स ऑफ कोरोनरी ब्लड. ओके, मेंटेन ठेवायचं आपल्याला सिस्टमिक सर्क्युलेशन बेबीचं आणि प्रॉपरली मेंटेन ठेवायचं आपल्याला कार्डियक कोरोनरी ब्लड फ्लो. निओनेटला आपल्याला काय करायचं, इम्प्रूव्ह करायचं आहे व्हेंटिलेशन रेशो. umbilical artery catheter should be inserted. Okay, most preterm neonate weight is below 1250 gram at birth. At 1:3% of term neonate require an umbilical artery catheter during resuscitation. Okay, umbilical catheter आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे किंवा इन्सर्ट करायचं आहे बेबीला ज्यावेळेला बेबीचं वेट हे 1250च्या खाली असेल. ओके, मग आता आपण ड्रग्स बघणार आहेत, रिससिटेशन ड्रग्स आपण बघणार आहेत ज्यावेळेला आपण बेबीला रिससिटेट करतो त्यावेळेला, जसं की ब्रॅडिकार्डिया आहे. ओके, ब्रॅडिकार्डिया झालं तर आपण काय देणार, बेबी हायपोक्सिमिया म्हणून जाणार. ओके, आपण त्यावेळेला बेबीला व्हेंटिलेट करणार. ओके, हार्ट रेट जर का रिमेन 60 मिनिटचे डिपॉझिट असेल म्हणजे की खाली असेल 1 मिनिटासाठी तर त्या ठिकाणी आपल्याला बेबीला चेस्ट कंप्रेशन पण द्यायचं आहे विथ द हेल्प ऑफ फुल्ली ऑक्सिजनेट करायचं आहे. आणि ॲड्रेलिन, इफिनेफ्रिल आणि ॲड्रेलिन आपल्याला हे दोन्ही इंडिकेट करतात हार्ट रेट इम्प्रूव्ह करण्यासाठी.
ओके, आता हे इपिनेफ्रिन इंजेक्शन यूज करतो आपण 1:10,000 डायलिटेशन. डायलिटेशन रेशिओ आहे त्याचा 1 mg 0.1 mg पर ml. ओके, 1 mg म्हणजे किती असतो, 1 ml पर्यंत 0.1 mg पर ml. ओके, IV आपल्याला प्रेफर करायचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट UVC. अंबिलिकल व्हेन कॅथेटर आपल्याला इन्सर्ट करणार आपण त्यावेळेला का, कारण की त्या ठिकाणून आपण बेबीला ॲडमिनिस्टर करणार आहे इपिनेफ्रिन. रिकमेंडेड करायचं आपल्याला IV डोस किती आहे 0.01 to 0.03 mg पर kg पर डोस. एका डोसमध्ये किती 0.01 to 0.03 mg पर kg, म्हणजे जर का बेबी 2 kg असेल तर डबल होणार. ओके, पर डोस. रॅपिड बोलस फॉलो बाय 1 ml ऑफ 0.9% ऑफ NS फ्लश. ओके, एका ml मध्ये आपण 0.9 ml फ्लश घेऊन सनी बोलस देणार आहे. इंट्राट्रॅकियल डोस इज हायर 0.05 to 0.1 mg per kg with the help of 1:10,000 dilatation of 0.1 mg per ml epinephrine. Considered that the IV access becomes obtained follow with the positive pressure ventilator flush not recommended. ओके, या ठिकाणी आपल्याला अंबिलिकल व्हेन कॅथेटर नुसार थ्रू आपल्याला इपिनेफ्रिन हा ड्रग द्यायचा आहे. ओके, त्यानंतर आपल्याला जे पण पॉझिटिव्ह व्हेंटिलेटर आहे ते मॉनिटर करायचं आहे आणि बेबीला फ्लश हा प्रोव्हाइड करायचा नाही. ओके, कॅन बी रिपीटेड एव्हरी 5 minutes इफ HR रिमेन्स बिलो 60. म्हणजे की हार्ट रेट जर का 60च्या खाली असेल तर आपल्याला कंटिन्युअसली 5 मिनिटाला रिपीट करायचा आहे हा डोस. व्हॉल्यूम एक्सपान्शन डिटेक्शन ऑफ व्हॉल्यूम हायपोव्हॉलेमिया जर का असेल तर मेजर करायचं आपल्याला पेशंटचं बेबीचं ब्लड प्रेशर किती आहे. फिजिकल एक्झामिनेशन करायचं आहे, बेबीची स्किन कशी आहे, बेबीचं कॅपलरी रिफिल किती आहे. ओके, त्यानंतर बेबीची स्किन कलर कोणता आहे, एक्स्ट्रीमिटी प्रॉपरली वार्म आहे का कोल्ड आहे. ओके, बेबी हायपोथर्मियामध्ये ब्रॅडिकार्डियामध्ये. ओके, पल्सलेस ऍक्टिव्हिटी आहे प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे. ओके, पल्सलेस म्हणजे पल्स चेक करायचे आपल्याला, रॅडियल पल्स चेक करायचे आहे, पोस्टर टिबियल पल्स साईडला चेक करायचं आहे. ओके, वीक पल्स असेल किंवा अब्सेंट असेल ते इन्फॉर्म करायचे, डॉक्युमेंटेशन करायचं आहे, टेम्परेचर मेंटेन ठेवायचं. आणि त्यानंतर आहे पोस्ट रिससिच्युएशन केअर. जसे की पोस्ट रिससिच्युएशन केअर म्हणजेच की आपण बेबीमध्ये आफ्टर रिससिच्युएशन झाल्यानंतर कोणती केअर केली पाहिजे. ओके, व्हायटल सायन्स आपल्याला त्यांचं मॉनिटर केलं पाहिजे. ओके, व्हायटल सायन्स आपण करायचं, टेम्परेचर, हार्ट रेट, ब्लड प्रेशर आणि रेस्पिरेशन आपल्याला मॉनिटर करायचं आहे, डॉक्युमेंट करायचं आहे. ओके, adequate ventilation and circulation have been established. The infant should be maintained or transferred to an environment where their close monitor and anticipatory can be provided. Okay, मॉनिटर काय करायचं आपल्याला, ऑक्सिजन सॅच्युरेशन एसपीओ लेवल मॉनिटर करायचं आहे, हार्ट रेट करायची, ECG मेंटेन करायची, ECG डॉक्युमेंटेशन करायची, रेस्पिरेटरी रेट कसा आहे आणि त्याचा पॅटर्न कसा आहे हे पण आपल्याला मॉनिटर करायचं आहे. ब्लड ग्लुकोज लेवल आपल्याला मॉनिटर करायचं बेबीमध्ये हाय आहे की लो आहे. ब्लड गॅस अनालिसिस ABG अनालिसिस करायचं आपल्या बेबीमध्ये, पार्शियल प्रेशर, ऑक्सिजन किती आहे. ओके, बायकार्बोनेट किती आहे, pH किती आहे बेबीचा. ओके, सर्व फ्लूइड बॅलन्स अँड न्यूट्रिशन. फ्लूइड बॅलन्स मीन्स लाईक दॅट इनपुट किती आहे, आउटपुट किती आहे. ओके, या सर्व गोष्टी आपल्याला मॉनिटर करायच्या. त्यानंतर आहे ब्लड प्रेशर किती आहे, नॉर्मल आहे की कमी आहे किंवा हाय आहे हे पण आपल्याला मेंटेन करायचं. टेम्परेचरमध्ये की लाईक दॅट बेबी हायपोथर्मियामध्ये आहे. ओके, बेबीची स्किन कशी आहे, कोल्ड आहे की वार्म आहे. ओके, हे आपल्याला मॉनिटर करायचं. न्यूरोलॉजिकल मीन्स लाईक दॅट बेबी मुवमेंट प्रॉपरली होते का. ओके, बेबी क्राय करते का. ओके, बेबीचं बिहेवियर कसं आहे. ओके, हे सगळं आपल्याला मॉनिटर करायचं आहे. या ठिकाणी आपण शिकलेलं आहे न्यूनेटल रिससिच्युएशन. हा एकदम सिम्पल बेसिक पार्ट आहे. आपण रिससिच्युएशन करतो 30:2 कंप्रेशनमध्ये आणि 50:2 कंप्रेशनमध्ये. ओके, हे कंप्रेशन आहे. आपण इंजेक्शन कोणतं प्रोव्हाइड करतो आपण, इपिनेफ्रिनचा रेशो किती आहे, डायल्युटेशन रेशो 1:10,000 ml. ओके, 0.01 ml in 1 ml. ओके, त्यासोबतच आपण ते कशा थ्रू ॲडमिनिस्ट्रेट करतो, अंबिलिकल व्हेन कॅथेटर. ओके, ज्यावेळेला बेबीचे वेट किती असेल 1250च्या खाली असेल त्यावेळेला, व्हेरी लो बर्थ वेटमध्ये. ओके, या ठिकाणी आपल्याला हा लेक्चर संपलेला आहे. न्यूनेटल रिससिच्युएशन सिंपल पार्ट आहे. ओके, समजून घ्या आणि जास्त प्रॅक्टिस करा.